ह्या आंब्याच्या झाडावरती ना हे बांडगुळ आलं होतं. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे बांडगुळ आहे ना, हे काढून टाकलेलं आहे, कापून टाकलेलं आहे बाजूला. बांडगुळ म्हणजे काय माहिती आहे की एखाद्या मोठ्या झाडावरती, चांगल्या रसरसलेल्या झाडावरती दुसरी एखादी वनस्पती, मोस्टली ती वेलीच्या प्रकारात असते, ती त्या झाडावरती वाढते आणि त्या झाडाचा जीवनरस ती शोषून घेते आणि हळूहळू ते बांडगुळ चांगलं फोफावत जातं आणि ते झाड आहे ना, त्या हळूहळू खंगात मरून जातात. आता हे बघा, या झाडाची फळं पण त्याच्यामुळे बघा वाढलीच नाही. बघा, छोटी छोटी फळं आली आणि ती पडली, ती झाडावरती राहिलीच नाही, ते झाड बहरलंच नाही, हो की नाही. म्हणून आता योगेश आणि सुर्वे हे त्या झाडाचा बांडगुळ काढता आहेत, नाही तर बिचारं झाड मरून जाईल, हो की नाही. तर असं आमराईकडे लक्ष ठेवावं लागतं. जसं आमराईकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागतं ना, तसं आपल्याला आयुष्यात स्वतःकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागतं. आपल्या आयुष्यात पण अशी बरीच माणसं असतात की जी बांडगुळासारखी आपल्या आयुष्यात असतात, आपल्याला कळत सुद्धा नाहीत आणि हळूहळू ती आपला जीवनरस शोषून घेत असतात. तर अशा निगेटिव्ह माणसांपासून नेहमीच दूर राहा. काळजी घ्या स्वतःची आणि आजूबाजूच्या आपल्या वनस्पतींची, झाडांची पण. थँक्यू.